वाजलेले आहेत 4:30. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे श्रुतिका मागावकर आणि तुमचं माझ्या नव्यारंभ या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. सो वाजलेले आहेत 4:30 आणि आता आम्ही निघालेलो आहोत. कुठे जाणार? मे महिना आहे तर गावीच जाणं. सो गावी निघालेलो आहोत. इकडे आम्ही बाईकने चाललो आहे. सो सिद्धांत रेडी होतो आहे आणि स्टेट येऊन बघूया कधी पोचतोय. 4:20ला निघालो आहे. बघूया आता कधी पोचतोय. आमच्या बॅगेचं प्रोटेक्शन चालू आहे. पाऊस कधी पण येऊ शकतो म्हणून. आम्ही भिजलो तरी चालेल, बॅग नाही भिजले पाहिजे. हां मस्त बाहेर अंधार आहे आणि आम्ही निघालेलो आहोत. असं अंधारातून ट्रॅव्हल करायला खूप भारी वाटतं. रात्री निघायचं होतं पण रात्रीच्या इकडे खूप मोठे मोठे टँकर वगैरे असतात आणि 2 व्हीलरवाल्यांना ते लोक बघत पण नाही, कन्सिडर पण नाही करत. सो म्हटलं नको रात्रीचं रिस्क घ्यायला. त्याच्यामुळे आम्ही आता सकाळी निघण्याचा वेळ घेतला. 3:30ला निघायचं होतं पण आता वाजलेले आहेत 4:30. सो ठीक आहे, म्हणजे ठीक आहे. 1 तास लेट असं म्हणजे झोपून नाही राहिलो. सिद्धांत उठलेला वेळेत अलार्म वगैरे लावल्याप्रमाणे आणि झालेलं आहे. आमचं आवरलं आहे आणि आता निघालो आहे. सिद्धांत थोडं गेट लावत बसला आहे बिल्डिंगचा. येईल आता. अवतार बघा आणि ह्याची फेवरेट डिश छान आहे, मस्त आहे. कुठे नाही कुठे तरी भेटतो हा चांगली डिश. माझी फेवरेट हॉटेल हर्ष असं माणगाव साईडला जाताना छोटंसंच हॉटेल आहे पण इतकं छान टेस्ट आहे ना. चहा पण छान आहे आणि हे आम्ही घेतलं आहे ते पण छान आहे. हे हॉटेल आहे हॉटेल हर्ष म्हणून. दाखवलं मस्त नाश्ता करून आता पुन्हा निघालो आहे. सिद्धांत गाडीमध्ये हवा भरते आहे टायरमध्ये. हे आहे ते हॉटेल हर्ष जिथे आम्ही नाश्ता करायला थांबलेलो. वडा उसळ घेतलेला आम्ही. अप्रतिम वडा उसळ होता, एकदम भारी. म्हणजे आत्तापर्यंत जेवढ्या वेळा मी खाल्लं आहे वडा उसळ त्याच्यामधलं सगळ्यात बेस्ट वडा उसळ होतं. आणि हा माझा नवरा जेव्हा तेव्हा वडा उसळच घेत असतो. छान होतं इकडचं वडा उसळ. आम्ही 11:30पर्यंत पोचून गेलो होतो घरी पण शूट करताना म्हणजे मी इथूनच गेली ब्लॉग बनवते ते. कारण की आता खूप दिवस शूटिंग नाही केलं, ब्लॉग बनवायचं विसरून गेलो मी. सो मस्त 11:30पर्यंत पोचले. आज ट्रॅव्हलिंगमध्ये इतकं हेक्टिक नाही झालं. सो येऊन मस्त आराम वगैरे केला. आता फ्रेश होऊन आता संध्याकाळचे 7 वाजले आहेत.
स्वतः दिवाबत्ती करायची आणि हे असं गाववाला थोडासा ट्रेडिशनल गावी आल्यावर बांगड्या वगैरे घालून राहावं लागतं.